काही वेदना शब्दांच्या चौकटीत मावत नाही आणि काही आक्रोश सत्तेच्या एसी दालनांपर्यंत पोहोचत नाहीत। जेव्हा देशात आदिवासी गौरव दिन साजरा केला जात असतो, नेमका त्याच रात्री दुर्गम भागातील एका कोंदट खोलीत जमिनीवर झोपलेल्या 3 निष्पाप चिमुरड्यांचा विषारी सापाने दंश केल्यामुळे तडफडून मृत्यू होतो। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे एका अनुदानित आदिवासी निवासी आश्रमशाळेत घडलेली ही हृदयद्रावक घटना केवळ एक अपघात नाहीये, तर ती या राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा आणि प्रशासकीय असंवेदनशीलतेचा जाहीर धिंडवडा आहे। एकीकडे आश्रमशाळांमध्ये गरीब, कष्टकरी आणि उपेक्षित वर्गातील विद्यार्थ्यांना नीट झोपायला साधी खाटही मिळू नये आणि दुसरीकडे जनतेच्या पैशांवर डोलणाऱ्या मंत्र्यांची आणि उच्च पदस्थांची मुलं परदेशातील आलिशान विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणाचा आनंद घेत असावीत, हा आपल्या लोकशाही व्यवस्थेतील सर्वात मोठा आणि क्रूर विरोधाभास आहे। यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती आहे की ज्या शिक्षण व्यवस्थेनं या विद्यार्थ्यांना पंख द्यायला हवे होते, तीच व्यवस्था आज त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा बनत चालली आहे। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। 9 ऑगस्ट 2026 मध्यरात्री जेव्हा संपूर्ण देश गाढ झोपेत होता, तेव्हा जपतलाई येथे आश्रमशाळेच्या वसतिगृहात सुमारे 79 विद्यार्थिनी एकाच खोलीत जमिनीवर चटई अंथरून झोपल्या होत्या। शासन नियमानुसार निवासी शाळांमध्ये पलंग, गाद्या आणि डास प्रतिबंधक उपाय असणं बंधनकारक आहे। मात्र वर्षानुवर्षे निधीचं रडगाणं गाणाऱ्या आणि भ्रष्टाचाराच्या वाळवीनं पोखरलेल्या या आश्रमशाळेत मुलींना जमिनीवर झोपण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। मध्यरात्री 2च्या सुमारास एका अत्यंत विषारी सापानं खोलीत प्रवेश केला आणि जमिनीवर गाढ झोपलेल्या 6 लहान मुलींना एकामागून एक दंश केला। या भयानक दुर्घटनेत इयत्ता 6वी शिकणारी दीपिका लकडा, इयत्ता 8वीतील सुष्मिता मंडल आणि अवघ्या दुसरीतील चिमुरडी अनु कोरेटी या तिघींचा मृत्यू झालाय। इतर 3 विद्यार्थिनींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्या मृत्यूशी झुंज देत आहेत। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। पालकांनी आपल्या काळजाचा तुकडा शिकून मोठा होईल या आशेनं शासकीय यंत्रणेच्या विश्वासावर आश्रम शाळेत पाठवला होता, पण त्यांना काय माहिती की ज्या शाळेच्या भिंती त्यांच्या मुलांना सुरक्षित ठेवणार होत्या, तिथंच त्यांच्या चिमुरड्यांची प्राणज्योत विझणार आहे। या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनानं नेहमीप्रमाणे चौकशीचे आदेश दिलेत। मात्र प्रश्न असा पडतो की दरवेळी निष्पाप जीव गेल्यावर शासनाला जाग का येते? दुर्घटना घडण्यापूर्वी या शाळांची तपासणी का केली जात नाही? हा प्रश्न केवळ एका आश्रमशाळेपुरता मर्यादित नाहीये, तर तो राज्यातील 2 टोकाच्या जीवन पद्धतीवर बोट ठेवणार आहे। आज महाराष्ट्रातील आणि देशातील मंत्र्यांची, बड्या नेत्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुलं लंडन, अमेरिका, जर्मनी यांच्यासारख्या देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून शिकतायत। त्यांच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षक आणि पंचतारांकित सोयी सुविधा उपलब्ध आहेत। दुसरीकडे ज्या जनतेच्या मतांवर ते नेते सत्तेच्या खुर्चीवर बसतात, त्या सामान्य जनतेच्या मुलांना साध्या जिल्हा परिषद शाळा आणि आश्रम शाळांमध्ये किमान पायाभूत सुविधांसाठीही वणवण करावी लागतीये। मंत्र्यांच्या मुलांचं भविष्य परदेशात उजळत असताना ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सापांच्या कोंडवाड्यात राहावं लागतंय। आदिवासी विकास विभागासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचं बजेट मंजूर केलं जातं। कागदावर डिजिटल क्लासरूम, सकस आहार, आधुनिक वसतिगृह आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधांचे मोठमोठे आकडे दाखवले जातात, परंतु हा पैसा नेमका जातो कुठं? हा सर्वात मोठा यक्ष प्रश्न आहे। जर निधी उपलब्ध आहे, तर चिमुरडा मुलींना जमिनीवर का झोपावं लागतंय? त्यांच्या वसतिगृहाभोवती सापांचा उपद्रव रोखण्यासाठी साधं कुंपण किंवा कीटकनाशकांची फवारणी का केली जात नाहीये? हे प्रश्न लोकशाहीतील समतेच्या तत्वाचा पराभव करणार आहेत। जेव्हा या ढिसाळ व्यवस्थेच्या विरोधात आणि आपल्या न्याय हक्कांसाठी विद्यार्थी, तरुण आणि विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरतात, तेव्हा शासन त्यांच्याशी लोकशाही मार्गाने संवाद साधण्याऐवजी दडपशाहीचा वापर करतं। अलीकडच्या काळात महाराष्ट्रात विविध परीक्षांमधील घोटाळे, शिष्यवृत्तीतील विलंब, रखडलेली शिक्षक भरती आणि शैक्षणिक फी मधील भरमसाठ वाढ या विरोधात विद्यार्थ्यांनी अनेकदा शांततापूर्ण मार्गाने आंदोलनं केली आहेत। मात्र या तरुण विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर पोलिसांकरवी बेदम लाठीमार करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आणि पाठीवर पोलिसांच्या लाठ्या बरसतानाची दृश्य कोणालाही अस्वस्थ करणारी आहेत। ज्या हातामध्ये पुस्तक असायला हवी आहेत, ज्या हातांनी या देशाचं भविष्य घडवायचंय, ते हात आज पोलिसांच्या लाठ्या झेलतायत आणि तुरुंगाच्या कोठडीत डांबले जात आहेत। स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लाखो तरुण पुण्यात आणि मुंबईत रस्त्यावर उतरून केवळ पारदर्शकतेची मागणी करतायत। पेपर फुटल्यामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, वयोमर्यादा संपत चालली आहे। मात्र सरकार त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्या आंदोलकांना राजकीय रंग देऊन ते दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे। जे विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवतात
त्याला गुन्हेगारीसारखी वागणूक दिली जाते. हा या शिक्षण व्यवस्थेचा आणि गृह विभागाचा सर्वात मोठा पराभव आहे. महाराष्ट्राला फुले, शाहू, आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटलांसारख्या महान विचारवंतांचा वारसा लाभलाय, ज्यांनी शिक्षणाची दारं सामान्यांसाठी खुली केली. परंतु आजची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे व्यापारीकरण आणि राजकीय हितसंबंधांच्या विळख्यात अडकली. राज्यातील हजारो जिल्हा परिषद शाळांमध्ये एकच शिक्षक संपूर्ण शाळा सांभाळतात, तर शेकडो शाळांमध्ये पिण्याचं शुद्ध पाणी आणि मुलींसाठी साधे स्वच्छतागृहही नाहीयेत. डिजिटल इंडियाच्या बाता मारल्या जात असताना पावसाळ्यात अनेक शाळांच्या छतातून पाणी गळतं, तर कुठे वर्ग खोल्या नसल्यामुळे झाडाखाली वर्ग भरवावे लागतात. दुसरीकडे खाजगीकरणाच्या नावाखाली शिक्षण इतकं महाग झालंय की सामान्य माणसानं आपल्या मुलाला उच्च शिक्षण देण्याचं स्वप्न पाहणंही पाप ठरावं. खासगी शाळा आणि महाविद्यालय ही नेत्यांची आणि उद्योगपतींची दुकानं झाली आहेत. तिथं फीच्या नावाखाली पालकांची उघड लूट सुरू आहे. फी भरू न शकल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते, तर काहींना शाळा सोडण्यास भाग पाडलं जातं. या सर्व प्रकारात सरकार केवळ मूक प्रेक्षक बनून पाहते. सरकारी शाळांचा दर्जा जाणीवपूर्वक घसरवला जातोय, जेणेकरून खासगी शिक्षण सम्राटांचे उखळ पांढरं होईल, असा थेट आरोप आता सर्वसामान्य जनतेतून होतोय. गडचिरोलीत दगावलेल्या त्या 3 निष्पाप मुली केवळ सापाच्या विषानं मरून पडल्या नाहीयेत, तर त्या या व्यवस्थेच्या अक्षम्य बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाल्यात. रस्त्यावर लाठ्या खाणारा प्रत्येक विद्यार्थी हा या देशाच्या लोकशाहीचा जिवंत कणा आहे. जर हा कणाच मोडून टाकण्याचा प्रयत्न सरकारनं केला तर भविष्यातील पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत. आता केवळ चौकशीचे फार्स किंवा आश्वासनांची खैरात नकोय, तर राज्यातील प्रत्येक आश्रमशाळेत आणि वसतिगृहात विद्यार्थ्यांना पलंग, सुरक्षित खोल्या आणि तातडीची वैद्यकीय मदत मिळेल याची ठोस हमी सरकारनं द्यायला हवी आहे. अन्यथा शिक्षण व्यवस्थेचा हा धिंडवडा लोकशाहीचे एका हुकुमशाही आणि क्रूर व्यवस्थेत रूपांतरित करेल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.